गाड्या उचलायला सायकल ट्रॅक साठी पैसे ठेवलेले होते. त्या सायकल ट्रॅकच्या वेळेस पण आम्हीच आंदोलन केलेलं होतं. तुम्हाला आठवत असेल. मुळात मुद्दा एवढाच होता की मोठे मोठे गाजर आणि आश्वासनं द्यायचे, पेपरमध्ये हेडलाईन छापून आणायच्या, परंतु कुठलंही काम झालेलं नाहीये. हे स्पष्टपणे उदाहरण या शहरातलं पण आहे. जो सगळ्यात मी जो म्हणतोय की लुटलं गेलं त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मी आज देतो. म्हणजे पाण्याच्या पाईपलाईन आहेत, पाणी टाकताना पाईपलाईन आहे. तुम्ही कुठल्याही एरियामध्ये जा, ज्या ठिकाणी पाईपलाईनचं काम झालंय तुम्हाला त्याच्या साईडला 2 किंवा 3 कमीत कमी पाईप पडलेले दिसतील. यांच्या बापाचे पैसे हे जे फेकून जातात, यांच्या बापाचे पैसे, या एकेका पाईपची किंमत हजारो रुपयांमध्ये. मग कोणी बोलायला तयार नाही. आज प्रत्येक एरियामध्ये जर आपण प्रत्येक वॉर्डाचा विचार केला तर कमीत कमी 4-4 पाईप जरी असले तरी 100 ते 150 पाईप मी तुम्हाला फोटो सहित दाखवू शकतो. मग हे फेकतात, लोक चोरून नेत असतील, त्या चोरट्यांवर कारवाई होणार नाही. मग हा पैशाचा जो अपव्यय चाललेला आहे हा कुणाच्या खिशातून चालला, तर तो इथल्या लोकांनी जो टॅक्स दिलेला आहे त्याच पैशातून हा खर्च आला. बरं, याच्यावर कोणी बोलायचंच नाही. आजपर्यंत एकाही राजकीय पक्षाने सांगितलं नाही की जो कॉन्ट्रॅक्टर काम करतोय तो पाईप कसा सोडून जातोय, रस्त्यावर पाईप टाकतात. आश्चर्य या गोष्टीचं वाटतं. नियोजन शून्य कारभारचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हाला जर पाईपलाईनचं काम करायचं आहे, तुम्हाला ड्रेनेजचं काम करायचंय, तर तुम्ही सिमेंटचा रस्ता खोदतायत. नियोजन शून्य अधिकारी जे UPSC आणि MPSC पास झालेले लोक आहेत, त्या लोकांचं नियोजन शून्य कारभार होता, म्हणून या शहराची ही अवस्था. पहिले रस्ता करतात, नंतर टेंडर काढतात, नंतर खोदतात, नंतर पाईपलाईन टाकतात, नंतर ड्रेनेजची लाईन टाकतात आणि पुन्हा रस्ता करतात. या लॉबीला सपोर्ट करणारे अधिकारी आहेत. माझा स्पष्टपणे आरोप आहे आणि हा आरोप नाही, हा पुरावा आहे. जो पुरावा तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि इथल्या नागरिकांना देखील माहिती आहे. त्याच्यामुळे मला सांगायचं म्हणजे मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. शिवाजीनगरच्या उड्डाणपूल ज्याच्यासाठी याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 3 आंदोलन केले होते. उड्डाणपूल झाला, तो अंडरपास झाला. 6 महिन्यामधली अवस्था काय, पाणी साचतंय, लोक सटकून पडतायत. आता तो बंद करावा लागतोय, मग आम्ही हे करतोय, मग नव्याने हे काम करतोय. तुम्ही करतात काय? या अधिकारी लोकांना जो फुकटचा पगार चाललाय ना, 70-70, 80-80 हजार रुपये, हा कुणाच्या खिशातून चाललाय? तुम्ही एखाद्या शहराची प्लॅनिंग करत असताना, तुम्ही एखाद्या अंडरपासची प्लॅनिंग करत असताना तुम्हाला साधं एवढंही अक्कल नसावी की त्याचा स्लोप कसा होतोय, आणि कोणी बोलायला तयार नाही, कोणी कारवाईला करायला तयार नाही. अशा अधिकाऱ्यांना ब्लॅकलिस्टवर टाकलं जाणं गरजेचं होतं. त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे होतं. आणि जोपर्यंत कडक पावलं उचलले जात नाही तोपर्यंत हा प्रकार असाच चालू राहणार, असंच लुटलं जाणार आहे. हीच लुटमार चालू आहे. चुकीचे कामं करायचे, पुन्हा पैसा करायचा, ही लुटमार आहे. आणि या लुटमारीला थांबवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना 100% करणार. मी आणखीन एक उदाहरण सांगतो आणि ही पत्रकार परिषदेले आमचे मुद्दे थांबवतो. या समोर ज्या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेतोय तो याल्ला हॉटेलमध्ये त्या समोर जो आता श्री गुरु गोविंद सिंग चौक आहे, ज्याला आपण अगोदर गोपाळटी उस्मानपुरा म्हणत होतो, या गोपाळटीचा चौक अगोदर कसा होता आणि ह्यांनी आता कसा करून ठेवला. संध्याकाळी या तुम्ही 6 वाजेनंतर सगळे लोक इकडून घुसतील, तिकडं घुसतील, ट्रॅफिक जाम, ऍक्सिडेंट होतात. बट्ट्या बोळ करून ठेवल्या. बोलायचंच नाही, कोणी बोलायला तयार नाही, कोणी काही सांगायला तयार नाही, अधिकाऱ्यांना विचारायचं नाही, ते मनसोक्त कारवाई करतात. मी तुम्हाला सांगतो, चौक एखाद्या शहरामधला चौक हा त्या शहरामधलं सौंदर्य दर्शवत असतो की हे शहर कसं आहे, ते चौक सांगत असतो. या शहरातला इथंच याच क्रांती चौकावर काय करायचं, सायलेन्सर आणायचं, ते सायलेन्सर एकमेकांना लावायचे, या चौकाचं सुशोभीकरण झालं. ही सुशोभीकरणाची नवीन व्याख्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहराला दिलेली आहे. तर त्यालाही हरकत नाही. मग दुसऱ्या चौकांचं काय? म्हणजे ज्यावेळेस आम्ही एखादं शहर म्हणून डेव्हलपमेंट बघतो, आज तुम्हाला मला सांगायला आनंद होईल की माननीय राजसाहेबांनी जी ब्ल्यूप्रिंट तयार केली ना, ती ह्यांनी जरा बघावी. ज्याच्यामध्ये नाशिकचे व्हिडिओज पण आहेत, फोटोज पण आहेत, परंतु ह्यांना कोणी बोलणारं तयार नाहीये, यांच्यावर कोणी अंकुश तयार नाहीये ठेवायला. त्याच्यामुळे ही लुटारूंची टोळी तयार झाली, जिनी या छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा प्रकारचं काम केलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या पुढच्या दिवसामध्ये महानगरपालिकेची तयारी करत आहे. आमच्याकडे जेवढे तरुण मुले आणि मुख्य म्हणजे निष्ठावंत मुलं, कारण की बाकीच्या राजकीय पक्षांपैकी आमच्याकडे असलेली निष्ठावंतांची फौज, नवीन मुलांची फौज, या फौजीला घेऊन आम्ही सामोरे जात आहोत. आणि मला विश्वास 100% आहे की आम्ही जी गोष्ट बोलतोय ती अत्यंत पोटतिडकीने बोलतोय. आणि जे मी तुमच्या समोर मुद्दे मांडले त्याच्यापैकी एकही मुद्दा खोडण्यासारखा नाही, परंतु अशा अनेक मुद्दे मी येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोर मांडेल. आम्ही सर्वच जण ते मांडू आणि महानगरपालिकेमध्ये सामोरे जाऊ, एवढं मला असं वाटतं की आम्ही त्याच्यासाठी तयारी करत आहोत. महानगरपालिका निवडणूक समोर आहे म्हणून तुम्ही हे मुद्दे मांडता. मला सांगा, शिवाजीनगरचं आंदोलन केलं त्यावेळेस महानगरपालिका निवडणूक होती का? उस्मानपुराचा या चौकाचा प्रश्न मांडला त्यावेळेस महानगरपालिका होती का? पाण्यासाठी आंदोलन केलं त्यावेळेस महानगरपालिका होती का? या सायकल ट्रॅकचा मुद्दा मांडला होता त्यावेळेस महानगरपालिका होती का? महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेव पक्ष आहे. मी चॅलेंजनी सांगतो, दुसऱ्या राजकीय पक्षांनी आम्हाला तोडीस तोड करून दाखव एवढे आंदोलन आम्ही केलं, एवढे पत्र, एवढे निवेदन आमचे. ओपन चॅलेंज देतोय मी की त्यांनी सांगावं. नाही, मुळामध्ये मी काय म्हणतो, शेवटी हे बघा, जो पक्ष सत्तेमध्ये होतो त्यालाच आम्ही बोलणार ना. ज्या पक्षाची सत्ता आहे, जो पक्ष सत्तेमध्ये आहे त्यालाच आम्ही बोलणार ना. मागचे 5 वर्ष सगळेच पक्ष सत्तेत, तुमचा पक्ष सोडला. तुमचं टार्गेट नेमकं कोण आहे? माझं टार्गेट स्टेट आहे. आम्ही ज्या लोकांनी ह्या शहराची वाट लावली आहे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही बोलतो. आणि मी जे मुद्दे मांडलेले आहेत ते स्पष्टपणे मांडलेले आहेत. 20 वर्षापासून सेना भाजपचं सत्ता होती. अहो मला सांगा, भारतीय जनता पार्टी आज बोलतीये ना शिवसेनेच्या विरोधामध्ये. ज्यावेळेस सोबत बसलेली होती भारतीय जनता पार्टी त्यावेळेस नाही सुचलं का त्यांना की महानगरपालिकेमध्ये चुकीचं काम होतंय? त्यावेळेस सत्ता चालली होती रे का? आणि मुळामध्ये आक्षेप मला त्या लोकांना पण आहे की ज्या लोकांनी या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेतले. काय झालं की या शहराबद्दल कोणाला प्रेमच नाही. या शहराबद्दल जर प्रेम असलं असतं ना तर मनापासून काम केलेलं असतं. तुम्ही प्रत्येक जण म्हणतात की नाही बारामतीमध्ये चांगलं काम झालं, नाही पुणे चांगलं वाटतंय, नाही नागपूरचं तिथं ब्रिजेस बघा, नाही मुंबई वाटतंय. मग छत्रपती संभाजीनगर जर मल्टीमध्ये येतात, जर मेट्रो शहर म्हणून येते, तर मग इथं काम करावंसं वाटलं नाही? या शहरामध्ये काम करावंसं वाटलं नाही? सोबत सगळ्यांनी सत्ता केलेली होती. त्या प्रत्येक सत्ताधाऱ्यांना माझा हाच प्रश्न आहे की तुम्ही ह्याचा विचार न करता, या शहराला डेव्हलपमेंट न करता आज अक्षरशः भकास सोडून दिले. कसेही वाहन जातील, कोणी कुठेही चालतील, कोणी कसेही रॉंग फुटपाथ आहे. या शहराला फुटपाथ आहे का? विचार ना. नगरपालिकेची निवडणूक लढवत मला सांगायला अत्यंत दुर्दैवाने सांगू इच्छितो की गेल्या 30-40 वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची आणि शहराची ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होणं गरजेचं होतं ती झाली नाही, म्हणून या शहराची अशी परिस्थिती आलेली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर या छत्रपती संभाजीनगर मधले जे तरुण मुले, आज तुम्हाला सगळ्या पत्रकारांबद्दल माहिती की सगळ्यात मोठ्या प्रमाणावर ते मुलं पुण्याला आणि मुंबईला शिफ्ट झाले. मग छत्रपती संभाजीनगर मध्ये रोजगार उपलब्ध झाला नाही म्हणून त्या मुलांना इथून शिफ्ट व्हावं लागलं. परंतु काय झालं की इथल्या राजकीय लोकांना भावनेचं राजकारण हे इतर राजकारणापेक्षा मोठं वाटतं, म्हणून या मुलांवर स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की अन्याय झालेला आहे. मी आज जे मुद्दे तुमच्या समोर मांडतोय हे इथल्या छत्रपती संभाजीनगरच्या शहरातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत. इथं कुठल्याही जातीचा धर्माचा प्रश्न नाही. हे जे मुद्दे आहेत ते इथं राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनातले मुद्दे. आणि ह्याच मुद्द्यांच्या भोवती अवतीभोवती वेळोवेळी 2006 पासून ते आज 2025 पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलेलं आहे. याचे साक्षीदार तुम्ही सर्वच आणि नागरिक देखील आहेत. तर मी जसं तरुणांचा मुद्दा मांडला, खरं म्हणजे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, मी जो दुसरा मुद्दा आज मांडलेला आहे, हे काही टिपिकल मुद्दे जे आम्ही तुमच्या समोर आणतोय ज्याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार आहे. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे आमच्या पदाधिकाऱ्यांकडे मुद्द्यांचा भांडार आहे. परंतु काय झालं, विरोधी पक्ष नेता ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे होता त्या पद्धतीने विरोधी पक्ष नेत्याने ती भूमिका इथं बजावली गेली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या पद्धतीने ती भूमिका बजावत होता. म्हणजे एकच उदाहरण मी सांगतो, परवाच्या दिवशी वंदे मातरम गाण्याचा जो कार्यक्रम झाला, निश्चितच वंदे मातरम गाणं सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, तो आपला अभिमान आहे. परंतु मला एकच प्रश्न इथल्या सत्ताधाऱ्यांना विचारायचा आहे
की वंदे मातरम गाण्यांचे कार्यक्रम होऊ शकतात, वंदे मातरमची पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर टाकू शकतात, तुम्ही अभिमानास्पद सगळ्या गोष्टी सांगू शकतात. तर जे वंदे मातरम सभागृह इथं तयार केलं गेलेलं होतं, ज्या वंदे मातरम सभागृहाला करोडो रुपये खर्च करून बांधलं गेलं होतं, ते वंदे मातरम सभागृह जर इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलेलं नाहीये म्हणून धूळखात पडलेलं असेल तर याची जबाबदारी कोणी घ्यायची? या मूलभूत प्रश्नांकडे बोलायचंच नाही. चमकोगिरीचं राजकारण जे चाललेलं आहे एवढ्या दिवसापासून शहरामध्ये, मला फक्त त्याच गोष्टीवर विचारायचं आहे की तुम्हाला कुणालाही असं वाटलं नाही का की वंदे मातरम सभागृह चालू व्हायला पाहिजे? आपण एकीकडे भूमिपूजन करतो, आपण एकीकडे फोटोज काढतो, आपण सगळ्या गोष्टी करतो, परंतु एकदा काम झाल्यानंतर त्याच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी प्रशासकांची पण होती, ही जबाबदारी अधिकाऱ्यांची पण होती. परंतु दुर्दैवाने या शहरातील कुठलाही राजकीय पक्ष आणि कुठलाही अधिकारी या प्रश्नावर बोलताना दिसला नाही. मी जे बोललो की लुटारू वंदे मातरम सभागृहाच्या नावाने पैसे हे स्वतःच्या खिशातून टाकत नाही. मी आज त्या सर्व अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो, तुम्ही एखादी गोष्ट काम करताय तर आमच्यावर उपकार करताय असं समजू नका. जे पैसे तुमच्याकडे कर रूपी जमा झालेले आहेत तेच पैसे तुम्ही नागरिकांच्या सेवेसाठी वापरत आहात. त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी उपकार करताय, ही उपकाराची भाषा ठेवू नका. तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे तर लोकांनी सेवेसाठी निवडून दिलं आहे, परंतु वंदे मातरम सभागृहाची अशी अवस्था ज्यांनी करून ठेवली त्यांनाच मला प्रश्न विचारायचा आहे की अशा अवस्थेला जबाबदार कोण? हा दुसरा प्रश्न आम्ही ठेवला. तिसरा प्रश्न मी जो ठेवतो, म्हणजे हा तर प्रश्न म्हणजे संभाजीनगर शहरातल्या प्रत्येक माणसाचा आहे. इथं प्रत्येक जण येणार, इथं मंत्री येणार, इथं अधिकारी येणार, ते प्रत्येक वेळेस डेट देणार. पाण्याची डेडलाईन आम्ही देतोय, आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये देतोय. मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटलं, कंपनी, अधिकारी हे कोर्टाला पण डेट्स देत आहे आता. म्हणजे आजपर्यंत संभाजीनगर शहरातल्या नागरिकांना जे लोक डेट देत होते, जे दिवस देत होते, ते आता कोर्टाला पण द्यायला लागले. खरं तर माझी इच्छा होती, ज्यांनी 150 कोटी रुपयाची योजना 2700 कोटी रुपयावर नेली, मग अशा लोकांचं करायचं काय होतं? हीच लुटारूंची टोळी होती. 150 कोटी रुपये लोकांच्या खिशातले होते, ते 2700 कोटी रुपयावर नेले. म्हणजे कुठेतरी सर्वसामान्यांचा पैसा हा सुरडा झालेला आहे. आणि अजूनही एवढ्या दिवसानंतर पाणी मिळत नसेल तर 20-30 वर्षानंतर 8 दिवसांनी येणाऱ्या लोकांनी कुणाला प्रश्न विचारायचे? खरं म्हणजे त्या लोकांनी, त्या अधिकाऱ्यांनी स्वतःचे कान धरून उर्वशा मारायला पाहिजे होते की जे दररोज डेट्स देतात, जे दररोज सांगतात की आम्ही डिसेंबरमध्ये पाणी देणार, आम्ही सप्टेंबरमध्ये देणार. तुमच्याच पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत की या शहरामध्ये मार्चची डेडलाईन दिली, या शहराला जानेवारीची डेडलाईन दिली. मग अजूनपर्यंत ही गोष्ट होत नसेल तर याला जबाबदार कोण? टेंडर वाढवणारे, टेंडरची रक्कम वाढवणारे आणि रक्कम मंजूर करणारे हेच जबाबदार आहे. पुन्हा तोच प्रश्न की तुमच्या खिशातून पैसे जात नाहीये ना, मग आम्हाला काय फरक पडतोय? ती 150 कोटी रुपयाची योजना 2700 कोटी रुपये जरी झाली तरी आपल्या खिशातून पैसे जात नाहीये. त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा जो कराचा पैसा होता तो कुठंतरी लुटला गेला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. माझा जो चौथा आरोप आहे, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकीकडे आपण डेव्हलपमेंटच्या गप्पा मारायची की पुन्हा किती डेव्हलपमेंट झालं बघा, तिथं किती मोठ्या प्रमाणावर पूल झाले बघा, तिथं सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंटच्या आपण मारतो. परंतु ज्या जालना रोड शहरावर, ज्या जालना रोडवर पूर्ण या शहराचं या भवितव्य अवलंबून आहे, त्या शहराच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीने, त्या रोडच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीने काय झालं? तो रस्ता मोठा होणार, नगर नाक्यापासून केम्ब्रिज पर्यंत करायचा, मग त्याच्यासाठी बैठका घेतल्या, सुभेदारी गेस्ट हाऊसवर बैठका झाल्या, रामा इंटरनॅशनलला बैठका झाल्या. मग त्या बैठकांसाठी सरकारी लोकांनी कुठून पैसा खर्च केला? तर तो पैसा खर्च केला पुन्हा एकदा आपल्याच खिशातून. बैठकांवर बैठका झाला. आजही जालना रोडची अवस्था तीच आहे. संध्याकाळी 6:30 नंतर 6 नंतर या संभाजीनगर शहरातल्या लोकांना प्रश्न विचारा की त्यांना किती मोठी अडचण येते. आज या क्रांती चौकामध्ये अक्षरशः त्या आपल्या समोरच्या चौकापर्यंत, गुरु गोविंद सिंग चौकापर्यंत लाईन लागलेली असते. मग ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला नियोजन म्हणतात. जर तुम्ही नियोजनाची गप्पा मारतात, जर स्वतःच्या कॉलर्स मोठे म्हणतात, तर या नियोजन आहेत का? हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. आणि हा मला असं वाटतं या
संभाजीनगर शहरातला सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे की ह्या जालना रोडचं जो रुंदीकरण करणार होतो, जे ब्रिजेस वाढवणार होतो, त्याचं झालं काय? फक्त पुन्हा डेट्स मिळणार, एखादी कमिटी येणार, ती सांगणार की आम्ही एवढी रुपयाची तरतूद करतोय, आम्ही हे करतोय. कुठली तरी एजन्सी आणायची. बरं, एजन्सी ज्या आणलेल्या त्या बाहेरच्या आणतात, ज्या एजन्सीला काही माहितीच नसतं शहराचं, त्या एजन्सी येतात आणि ते सांगतात आम्हाला की आम्ही असं असं काम करणार. त्याच्यामुळे हाही एक महत्वाचा मुद्दा आम्ही मांडतोय. तिसरा आणि पाचवा 6वा महत्वाचा मुद्दा आहे. आज गुलमंडी असो, औरंगपुरा असो, निराला बाजार असो, लाज वाटती. जसं मी जालना रोडचं उदाहरण दिलं, गुलमंडी औरंगपुरा भागातले जे रस्ते तुम्ही बघा, तुम्ही कार घेऊन जाऊ शकता का? नाही. इथली सर्वसामान्य जनता खरेदीसाठी व्यापारी लोकांकडे जाऊ शकत नाही. तुम्ही एक पार्किंग मला दाखवा महानगरपालिकेची, पैसे घेतात ना महानगरपालिका. मग एवढ्या वर्षामध्ये 20-30 वर्षामध्ये व्यापाऱ्यांसाठी किंवा इथल्या नागरिकांसाठी एक पार्किंग देऊ शकलो नाही आपण. गुलमंडीवर देऊ शकलो नाही ना, आपण औरंगपुऱ्यामध्ये देऊ शकलो. तिथं आज 2 व्हीलर घेऊन जाऊ शकत नाही. हातगाड्यांचं अतिक्रमण झालेलं आहे. इतर सर्व गोष्टी अडचणीत आलेल्या आहेत. रस्ता मोठा झाला नाही. महापालिकेतील कशी लढणार की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आतापर्यंत आम्ही आमच्या ताकदीवर स्वबळावर तयारी करत आहोत. आम्ही ह्याची आज आरक्षण जाहीर झालं, आम्ही याची तयारी करत असताना सर्व पदाधिकारी येत्या 1-2 दिवसामध्येच माननीय राजसाहेबांकडे जातोय आणि ह्या छत्रपती संभाजीनगरचा जो आमचा अहवाल आहे, ज्या ज्या प्रभागामध्ये आमची ताकद आहे, तो सर्व अहवाल माननीय राजसाहेबांकडे मांडतोय. त्याच्या अगोदर देखील साहेबांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे की इथलं जे काय आंदोलन आणि सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. परंतु मला असं वाटतं की पक्ष म्हणून आमचे नेते माननीय राजसाहेब सगळे आदेश आणि सगळ्या गोष्टी देतात, त्या पद्धतीने आम्ही आमचा अहवाल मांडू. आम्ही आज या क्षणाला स्वबळाची तयारी केलेली आहे. माझ्यासोबत असलेले इथं उपस्थित सर्व पदाधिकारी लढायला तयार आहेत आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की आमचे पदाधिकारी चारित्र्य संपन्न. पैसे नसतील हरकत नाही, परंतु इथं बसलेले जेवढे लोक आहेत ना, ते तुम्हाला मुद्दे सांगू शकतील की आम्हाला कुठल्या प्रभागामध्ये काय करायचंय. त्याच्यामुळे आमच्याकडचे चारित्र्य संपन्न मुलं आणि आम्हाला ह्या शहरावर प्रेम आहे, हे गेल्या 20 वर्षापासून आम्ही आमच्या कृतीबद्ध दाखवले. त्याच्यामुळे आम्हाला लोक संधी देतील याच्यामध्ये कुठल्याही मला संकोच वाटत नाही. मी तर मला माझंच महापौर बसणार आहे. मी जवळपास काय समस्या आहे 100%. मला एक गोष्ट सांगा, जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेमध्ये नसताना जर त्या गोष्टी मांडू शकते, जर आंदोलन करू शकते, तर सत्तेमध्ये गेल्यावर नाही करणार. आणि कोण करणार? हेच या छत्रपती संभाजीनगरच्या लोकांनी ज्यांना चान्स दिला ते लोक करतील. 20-20, 25-25 वर्षापासून या शहरामध्ये तेच लोक काम करतात आणि पुन्हा आम्ही त्याच गोष्टीवर बोलायचं आणि पुन्हा नव्याने संधी द्यायची. आणि जर समजा राजकीय पक्षांना वाटत असेल, आणि मी तुमच्या माध्यमातून आज जनतेला आवाहन करो, भावना भिवना MIM अंगावर येईल, हे होईल, हे मुसलमान अंगावर येतील, हिंदू अंगावर जातील, काही होत नाही शहरात. इथले जे लोक आहेत ना, हे सुज्ञ. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. गेल्या 7 दिवसामध्ये या शहरामध्ये 2 मर्डर झाले. काल रात्री पैठणीला आलं. काय कायदा सुव्यवस्थेचं काय? ओपन मर्डर होतं. ओपन फिरतात लोक, मस्त बिंदास मारतात. मग हे करायचं कोणी? याच्यावर नियंत्रण कोणी आणायचं? आम्ही का सत्ताधाऱ्यांनी? या शहरामध्ये ओपन खून चालतात. रक्ताचा अक्षरशः कालचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला पैठण गेटचा, रक्त वाहतंय. कुठे न्यायचंय शहराला? या शहराला न्यायचं कुठे? त्या किराडपुऱ्यामध्ये आपल्याकडे जो खून झाला होता, ओपन जातं, ओपन तलवार घेऊन मारतात, बिनधास्त फिरतात. आणि मग पुन्हा एकदा आपण पाठ थपथपून घ्यायची का आपली की हे शहर एकदम सुरक्षित आहे? कुठलंही शहर सुरक्षित नाही. जर या शहरामध्ये ओपन खून होत असतील, काय करायचं लोकांनी? हे जे दहशत माजवण्याचा प्रयत्न करायचे ना, यांना ना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. आम्ही तर म्हणतो आमच्या साहेबांनी सांगितलं ना, ठोकलंच पाहिजे या लोकांना. ही दहशत माजवण्याचे प्रकार आहे ते. बघा ना, कालचे व्हिडिओ काढून बघा, ज्याचे CCTV फुटेज आहे. रक्त वाहतंय रस्त्यावर, कोणी काही बोलायला तयार नाही. अधिकाऱ्यांना फैलावर घ्यायला पाहिजे होतं का नाही की हे घडतं कसं आहे?
आणि दुकान चालू असताना घडतंय. कमाल सर. आता तुम्ही सांगितलं आम्ही आणि सध्या राज्यामध्ये ठाकरे कुटुंब एकत्र येण्याची चर्चा आहे. जर महापालिकेमध्ये जर असं झालं तर ठाकरे कुटुंब एकत्र आले तर तुमची भूमिका काय असणार? बघा, आमच्या पक्षाचा निर्णय माननीय राजसाहेब घेतात. आज या शहराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी स्वबळाची तयारी केली आहे. साहेबांनी उद्या सांगितलं की या पक्षासोबत तुम्हाला युती करायची, आम्ही त्यांच्यासोबत युती करणार. शेवटी पक्षाचे निर्णय आमचे साहेब घेतात आणि त्या निर्णयावर काम करण्याचं कार्यकर्ते काम करत असतात. आमची भूमिका पक्ष म्हणून असते. पक्षाचे अध्यक्ष निर्णय घेतात आणि त्या पद्धतीने आम्ही आमची भूमिका ठरवतो. परंतु आज आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. आम्ही जे मुद्दे मांडले आहेत या शहरातले जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत तेच मुद्दे आम्ही समोर घेऊन आलो. सर, शहराचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला वाटतं का युती व्हावी? माझं एक स्पष्ट मत आहे की माझ्या जर साहेबांनी तो आदेश दिला तर आम्ही ती युतीमध्ये जाणारच. परंतु आज आमची तयारी ताकदीने आहे. उद्या साहेबांनी आदेश दिला तर आम्ही युतीमध्ये जाऊ. बरं, सर्वच राजकीय पक्ष जे आहेत त्यांच्या बूथ प्रमुखांच्या बैठका, गट प्रमुखांच्या बैठका वगैरे होतात. तुमच्या पक्षाचं काही दिसत नाही हालचाल काही? कसं आहे, काही गोष्टी आहेत ना, लोकांना आहे ना सोशल मीडियाची खूप सवय पडलेली सध्या. एखादे ना 4-5 जण उठतात आणि 10-15 जणांची बैठकीचे फोटो टाकतात. त्यांना वाटतं की सगळ्याच गोष्टी दाखवल्या पाहिजे का? अहो, माझ्या पक्षाची ताकद कायम रस्त्यावर आहे ना. मी माझा पक्ष म्हणून कायम रस्त्यावर दाखवतो. आणि एकच प्रश्न मी या माध्यमातून विचारतो, या इथं बसलेला जेवढे पदाधिकारी आहेत ना, या कार्यकर्त्यांना पण पोट आहे, त्यांना पण मुलं आहेत, त्यांना पण आई वडील आहेत, त्यांना पण स्वतःचा संसार आहे. आमची कमाई राजकारण नाही. खासदार में आपने सपोर्ट किया था शिंदे साहब को और वो उम्मीदवार चुनकर भी है भोंगले साहब खासदार है शहर के, उनसे कुछ काम नहीं हो रहा है आपके मुद्दों को लेकर? नाही, मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, जे मुद्दे आज आम्ही मांडलेले आहेत ते मुद्दे आम्ही खासदार म्हणून त्यांच्या समोर पण मांडणार. आज या शहराचे लोकप्रतिनिधी आहे ते कुठल्या पक्षाचे आहे, एखादा खासदार निवडून आल्यानंतर तो कुठल्या पक्षाचा हे महत्वाचं नाही. याच्या अगोदर इम्तियाज जलील होती, त्यांच्याकडे पण आम्ही पत्रव्यवहार केला, त्यांना पण आम्ही प्रश्न दिले. खासदार, आमदार, नगरसेवक आल्यानंतर तो कुठल्या पक्षाचा राहत नाही, तो लोकप्रतिनिधी असतो, हे तुम्ही समजून घ्या. विधानसभेमध्ये एवढा पराभव झाल्यानंतर तुम्ही काय कोणता आत्मविश्वास तुमच्याकडे किंवा आम्हाला? मला एक गोष्ट सांग, नाही, माझी कमाई आहे ना आमच्या पदाधिकाऱ्यांची, ती कमाई राजकारणावर नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे आत्मविश्वास आहे. तुम्हाला सांगतो का आत्मविश्वास आहे, कारण की इथला एक मुद्दा तुम्ही मला खोडून दाखवा की आम्ही हा मुद्दा चूक दाखवलेला आहे. आमच्याकडे आत्मविश्वास आहे. मी जो मुद्दा तुम्हाला सांगितला, भले पैसे नसू द्या, परंतु ज्या पद्धतीने आम्ही याच्यामध्ये मुद्दे मांडतोय, आम्ही ज्या गोष्टी सांगतोय त्या सॉर्ट आउट झाल्या का? नागरिकांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचे. म्हणजे मी याच्यातला आणखीन एक मुद्दा सांगतो. आपल्याकडे एकच उद्यान आहे, कुठलं? सिद्धार्थ उद्यान, बरोबर? या शहरामध्ये दुसरं उद्यान झालं का? भिकारावस्था आहे, भिकारावस्था. कोणी बोलायला तयार नाही, जागेचं बोलणार नाही, कोणी तयार करणार नाही. सगळं आलबेल, धकू द्या, मरू द्या. ते आपलं बस स्टँड वरतून छत पडतं लोकांच्या, कोणीच बोलायला तयार नाही. टेंडर निघून, काम निघून, एवढ्या दिवसापासून का होत नाहीये काम? का काम होत नाही? नाशिककडे लक्ष देणार, पुण्याकडे लक्ष देणार, पिंपरी चिंचवडची डेव्हलपमेंट होणार, नागपूरची होणार, मुंबईची होणार, संभाजीनगरची डेव्हलपमेंटला गरज नाहीये. पण कोणी विचारणार नाही. विरोधी पक्ष निवांत. या वर्षभरामध्ये कुठल्या विरोधी पक्षाचं आंदोलन झालं हे तुम्ही मला सांग. 1-2 बोटावर मोजणे इतपत असतील, परंतु या प्रश्नावर कोणी आंदोलन करणार नाही. ही जी वेळ आणली ना, वेळ, मी खरंच तुमच्या माध्यमातून लोकांना आव्हान करतो की एक चान्स आहे ना मनसेच्या कार्यकर्त्यांना देऊन तर बघा. काय हरकत आहे मुलांना द्यायला? हे सडवलं ना यांनी. त्या आव्हानामध्ये किती ताकद आहे? कारण शिवसेनेत जी होती ती सत्तेमध्ये होती, त्यांनी 12 वाजवले. या लोकांसोबत तुमची युती झाल्यावर तुमच्या या आव्हानात किती लोक हे काय आव्हान करणार नाही? मी मनसेचं आव्हान करतोय ना. उद्या आज झालीये का? आज युतीमध्ये आहोत का? सर, जब आपकी पार्टी चुन के आती है तब सभी समाज के लोग लेके चलेंगे आप सर? मला तुम्ही सांगा, इथं जे बसलेले आहेत ना ते सगळ्या समाजाचे सगळेच लोक. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा एकमेव पक्ष आहे जो काम करत नाही, जो धर्मावर काम करत नाही. माझ्या पक्षामध्ये मला अत्यंत अभिमान वाटतो की आमच्या पक्षामध्ये जातीवरचा सेल नाही, धर्मावरचा सेल नाही. आम्ही जे आहे ना इथं आहे ना
म्हणजे 12 जातीचे 12 लोक असतील, 4 धर्मांचे 4 लोक असतील, परंतु आमचं स्ट्रेट फॉरवर्ड काम, आम्ही ना लपाछपी करून कुठलंही काम करत नाही. आणि जे स्पष्ट आहे ना, आज कुठलंही भाषण साहेबांचं काढून घ्या, साहेबांनी जे मुद्दे मांडले ते लोकांना नंतर कळतात की नाही राजसाहेब बोलत होते बरोबर होतं, हे होऊ शकत नाही. पण सत्य पचवायला ना अडचण होती, लोकांना आहे ना सत्य आवडत नाही. स्पष्ट बोललेला व्यक्तीला लोकांना वाटत नाही. परंतु मी आज आव्हान करतो की राज साहेबांनी जे जे भाषण केले त्याच्यामधली कुठली गोष्ट चुकीची होती हे सांगावं. वोट चोरीचं कसं बघता महानगरपालिका निवडणूक? 100% ज्या ठिकाणी अशा वोट चोरी आणि जे प्रकरण असतील ते तर तुम्ही महाराष्ट्रभर बघताच आहे. ज्याच्यावर मोर्चा झाला त्या मोर्चाला पण सगळे पदाधिकारी आम्ही होतोच. आणि निश्चितच ज्या ठिकाणी ही गडबड आहे त्या ठिकाणी ती थांबलीच पाहिजे, याच्यावर आम्ही कायम आहोत. म्हणजे तुम्हाला जर अगदी सिल्लोडचं उदाहरण तुम्ही बघितलं असेल की ज्या ठिकाणी एका बंद घरामध्ये जवळपास 400-500 मतदार, पण निवडणूक आपण म्हणतो ना की आपल्याकडे महानगरपालिकेमध्ये अनेक उमेदवार हे 1 आणि 3 मतांनी पडले किंवा निवडून आले. मग महानगरपालिकेमध्ये याचा किती इम्पॅक्ट होणार याचा विचार करा तुम्ही. तर त्याच्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने हे करतोय, बघतोय. तुमच्याकडे काय असेल ते पण द्या आम्हाला. शेवटचा एक प्रश्न असा होता, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची पक्षाची काय तयारी? नाही, पक्षाची तयारी आहे. त्या पद्धतीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आमचे पदाधिकारी जाऊन पण आले आणि त्या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांच्या याद्या आम्ही मुंबईला पोहोचवलेल्या आहेत. पक्षाचा आदेश येईलच, मला वाटतं आज किंवा उद्यामध्ये यायलाच पाहिजे. तर मराठी भाषेबद्दल काही मुद्दा काय मराठी भाषेवर म्हणजे ज्यावेळेस तुमचं सत्ता येईल ते म्हणतात तर मराठी भाषेत बोललंच पाहिजे असं आपण उमेदवार बघतो. मला एक गोष्टच कळत नाही, आपण आहे ना बाहेर जाऊन बोलतो का असं की नाही सांगण्याची गरज काय पडते? जर मी इथे राहतोय ना महाराष्ट्रामध्ये तर मला मराठी बोलायचंय हे सांगायची गरज असते का? तो निर्बुद्ध जो असेल ना, निर्बुद्ध त्यालाही हे कळत. म्हणजे तुम्ही ना साहेबच बोलतात बिचारे आमचे, तुम्ही कर्नाटकला जाऊन बघा, ते गुजरातला जाऊन बघा. शहरामध्ये जर हिंदी कोणी बोलायला लागलं तर मग आपण काय माहितीये का, अहो तुम्ही स्वतःहून असं वाटून घ्या ना की त्या लोकांना आम्ही पण थांबू. काय मनसेने ठेका घेतलाय का प्रत्येक गोष्टीचा? अहो आम्ही तर मारणारच, तुम्ही पण घ्या पुढाकार.